नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 15 जूनच्या भागात अर्जुनने बरीच मेहनत घेतली पण झटकेत सायली सापडली, त्याला सापडली आणि आता जेलच्या बाहेर सुद्धा आली आहे। इन्स्पेक्टर त्या कॉन्स्टेबलला सांगतात की त्या मॅडमना बाहेर आणा। इथून त्यांनी सुरुवात केली आहे। सायली आता बाहेर येते आणि अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांना बघून जर रडायला लागतात। तो छोटा मुलगा म्हणतो, ए ताई चल ना ग, मला माझ्या आईकडे घेऊन, तू त्या दिवशी कुठे निघून गेली होतीस, मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येते। सायली म्हणत असते, हो रे बाळा, मला पण माझ्या घरच्यांची खूप आठवण येते। आता सायली अर्जुनकडे बघायला लागते। मग इन्स्पेक्टर त्या छोट्या मुलाला विचारतात, काय रे बाळा, ही ताई तुला तिच्या सोबत कुठे घेऊन चालली होती का? मग तो छोटा मुलगा म्हणतो, नाही, ही ताई मला कुठेच घेऊन जात नव्हती। तिथे ना काही घाणेरडी माणसं आली, तिथे त्यांनी मला या मावशीकडे सोडतो। मुलगा त्या बर्फवालीकडे बघून बोलत असतो। पुढे तो छोटा मुलगा म्हणतो, कालपासून मी तिथेच होतो या मावशीकडे, पण ये ताई चल न माझ्या आईकडे मला घेऊन। अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर, आता आणखीन कुठले पुरावे हवेत तुम्हाला, ज्यामुळे सिद्ध होईल की माझी बायको दोषी नाहीये? प्रेक्षकांनो, जरा गोंधळच होता। नेमकं इन्स्पेक्टर मिळालेला होता, मैप चिकरेला की नाही हे पक्क सांगता येणार नाहीये। आता इन्स्पेक्टर त्या कॉन्स्टेबलला म्हणतात, सोडा त्या मॅडमला। आणि मग जशी सायली सुटते तशी ती अर्जुनच्या मिठीत पडते आणि दोघेजण एकमेकांच्या मिठीत खूप रडतायत, म्हणजे एकमेकांचे एकमेकांना सापडले। बिचारे, आजचा भाग जरा लहानच दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो, आणि आला सुद्धा जरा उशिराच। तर अर्जुन आणि सायली एकमेकांच्या मिठीत खूप वेळ रडताना दाखवलेत त्यांनी, आणि खूप लो दाखवला त्यांनी आजचा एपिसोड। तर इन्स्पेक्टर आता या दोघांना बघून खुश होतो, म्हणजे कदाचित त्याला मनातून वाटलं असावं, चला मी जे केलं ते चांगल्यासाठी केलं। तर चैतन्य सुद्धा तिथेच आहे। फायनली सायली सापडली, त्यामुळे सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय। तर आता अर्जुन आणि सायली पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेत। मग सायली झालेली सगळी हकीकत अर्जुनला सांगत असते। सायली म्हणते, अहो मला तर कळतच नव्हतं हे चाललंय काय, पोलीस इथे मला घेऊन काय आले आणि मला इथे लॉकअपमध्ये काय डांबून ठेवलं? अहो माझा फोन सुद्धा घेऊन टाकला त्यांनी, तुम्हाला फोन सुद्धा करू दिला नाही, पण माझी खात्री होती, अहो मला सोडवण्यासाठी तुम्ही आकाश पातळ एक कराल। अर्जुन म्हणतो, हो मी तर येणारच होतो, पण मला हे सगळं कालच्या काल कळालं असतं ना सायली, तर एक रात्र तुला जेलमध्ये घालावी लागली नसती। आय एम व्हेरी सॉरी, पण सायली आता तुला ना आरामाची गरज आहे। अर्जुन म्हणत असतो, चल आपण घरी जाऊयात। सायली म्हणते, हो चला चला, सगळेजण वाट बघत असतील ना? अर्जुन म्हणतो, हो चल, चैतन्य घरी पोहोचलाय, आपण आता त्याच्या मागे जाऊच। दोघेजण आता गाडीत बसणार, तेवढ्यात तिथे त्या छोट्या मुलाचे आईवडील आलेत। ते विचारत असतात, अर्जुन सुभेदार तुम्हीच आहात का? माझा मुलगा याच पोलीस स्टेशनमध्ये आणलाय ना? म्हणजे तो तिथे होळकर चौकातून गायब झाला होता बघा। अर्जुन म्हणतो, हो इथेच आहे तुमचा मुलगा, तुम्हीच कंप्लेंट केली होती का पोलीस स्टेशनमध्ये त्यावरती? त्या मुलाचे वडील म्हणतात, हो आम्हीच कंप्लेंट केली होती, आमचा मुलगा हरवल्याची तक्रार पण आम्हाला इन्स्पेक्टर साहेबांनी फोनवर सगळं सांगितलं। हो आम्हाला ना चुकीची माहिती दिली होती काही लोकांनी, त्यामुळे आमचा गैरसमज झाला होता, म्हणूनच एका बाईने आमच्या मुलाला पळवलं, अशी कंप्लेंट आम्ही केली होती। त्यावर आता त्या मुलाची आई म्हणते, सीसीटीव्ही मध्ये जी दिसत होती ती हीच मुलगी होती ना? सायली म्हणते, काय सीसीटीव्ही? अर्जुन म्हणतो, होय हीच ती मुलगी होती, पण इने तुमच्या मुलाला किडनॅप केलेलं नव्हतं। त्यावरती त्या बाई म्हणतात, हो आम्हाला कळते, म्हणजे आमचा मुलगा घाबरून रडत होता तेव्हा याच ताईंनी शांत केलं ना आमच्या मुलाला। ताई खरंच आमचं चुकलं, गैरसमज नका करून घेऊ। आता त्या बाई सायलीशी माफी मागतात की त्यांचा गैरसमज वगैरे झालाय म्हणून। अर्जुन म्हणतो, तुम्हाला कोणी सांगितलं की हिने
किडनप केलं होतं तुमच्या मुलाला. त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? आता ते माणूस म्हणतात, त्या मुलाचे वडील म्हणतात, नाही हो नाही, तिथे ना खूप गर्दी होती. त्या गर्दीतून कोणीतरी बोलत होतं, पण त्या क्षणी ना आम्हाला काही सुचत नव्हतं. आमचा मुलगा आम्हाला हवं एवढंच आम्हाला कळत होतं. आता अर्जुन जरा चौकशीच्या मूडमध्ये आहेत, पण आता ती बाई लगेच माफी मागते. त्या मुलाची आई, सॉरी हा ताई, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. तर सायली म्हणते, नाही नाही, काही हरकत नाहीये, पण तुमचा मुलगा आत आहे, त्याला भेटाल का? तर आता बघा प्रेक्षकांनो, ते आता त्या मुलाचे आईवडील गेलेत आतमध्ये त्या मुलाला रिसीव्ह करायला. आता अर्जुन म्हणत असतो, चल सायली, आपण आता घरी जाऊयात. घरचे खूप काळजी करत असतील. ती माणस कोण होती ना ज्यांनी तुला एवढा त्रास दिला, त्यांना तर मी शोधणारच आहे, पण चल आता आपण घरी जाऊयात. असं म्हणून अर्जुन आता गाडीमध्ये बसवतोय सायलीला. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, इकडे बिचारे प्रतापराव सारखे फोन करताय, पण बहुता अर्जुनचा फोन लागत नसावा. मधुभाऊ पण टेन्शनमध्ये. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रेक्षकांनो, पर्सनल रिजन काय होतं तर या म्हणजे हिरोईनला कावे वगैरे झाला म्हणून ती अब्सेंट होती. पण ठीक आहे, त्यांनी एक तो ट्रॅक लावला. आता काय दाखवणार होते ते दुसरं तर बघा. आता इथे प्रिया तिथेच उभी आहे आणि कोणाला तरी मेसेज करतीय, मी मैत्रिणीकडे जातीय. असते आपण्या मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय हा. आता किती वेळ सायली सगळ्यांकडे बघते. हा प्रतापराव विचारतात, तिला कशी आहेस बेटा सायली, आणि काय नेमकं हे सगळं काय घडलं, काय होतं? आता कल्पनाताई म्हणतात, अर्जुन काही खाल्लं का नाही? हिने पण कालपासून काही खाल्लं नसेल ना. आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुनला छान वाटते की चला आपली आई सायलीची काळजी करते. प्रतापराव म्हणतात, काय रे बाबा अर्जुन, मिटलं की नाही हे सगळं प्रकरण? काय काय झालं काय? मधुभाऊ म्हणतात, प्रतापराव, माझी सायली परत आली ना, यातच सगळं आलं बघा. सायलीच्या चेहऱ्यावर जरा वीकनेस जाणवतोय ना. प्रेक्षकांनो, खरंच कमाल असते या सगळ्यांची. एवढ्या दुखण्यातून सुद्धा उठून पुन्हा कामाला लागणं सोपं नाहीये. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. खरंच प्रेक्षकांनो कमालच आहे. आता ही विमल म्हणते, खरंच बाई देवी आईची कृपा झाली, आपल्या ताई परत आल्या. आता प्रियाला असं वाटतं की उगाचच तिथे खोटी सिम्पथी दाखवावी आणि इकडे तिकडे बघते आणि म्हणते, अगं सायली, अगं तू सापडत नव्हती ना, अगं तू सापडत नव्हतीस ना सायली. तेव्हा आमच्या मनातून काय काय विचार येत होते, आणि जेव्हा तुला अटक झाली ना, तेव्हा तर आम्हाला वाटलं संपलं, सगळंच संपलं. आता अर्जुनला फार राग येतो ब्र का आता प्रियाचा. तो म्हणतो, काय असं कसं संपेल, मी आहे ना अजून जिवंत. आता जेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा लगेच प्रिया म्हणते, हो हो, मी देवी आईकडे हीच प्रार्थना करत होते की हिला सोडवण्यात तुला यश मिळव. लगेच पलटी मारते हा. इतक्या वेळ त्या सायलीला चोर चोर म्हणत होती तर प्रतापराव लगेच म्हणतात, बर सांग बाबा अर्जुन, नेमकं हे सगळं घडलं तरी कसं? अर्जुन म्हणतो, हो हो बाबा, मी सगळं सांगतो तुम्हाला डॅड. मी जरा सायलीला खाली बसू देता का, म्हणजे तिला जरा रिलॅक्स वाटेल, ती खूप डिस्टर्ब आहे. मग सायलीला अर्जुन तिथे सेटल डाऊन करतो. मग किती वेळ सायलीला पाणी दिलं, मग सायली पाणी पिते, मग थोडी रिलॅक्स होते. म्हटलं ना मगाशी प्रेक्षकांनो, आजचा एपिसोडन जरा स्लोच दाखवलाय त्यांनी. तर असो, आता अर्जुन म्हणतो, खूप मोठी गोष्ट घडलीय काल आणि मोठा प्लान करून सायलीला अडकवण्यात आलं होतं. आता हा प्लान काय होता तर हे सगळं पुन्हा एकदा आपल्याला दर्शवलंय, म्हणजे जे काही झालं ते सगळं अर्जुनने पुन्हा एकदा या सगळ्यांना सांगितले. आणि तो सांगतोय की काय प्रॉब्लेम झाला हे तुम्हाला सांगतोय मी. अर्जुन अजून
प्रतापरावांना, मधुभाऊंना आणि या कल्पनाताईंना सगळं सांगतोय आणि म्हणतोय की सगळा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे ते मला सगळं शोधाशोध केल्यानंतर कळले आणि आता अर्जुनने सगळं इथे आपल्याला कालचा एपिसोड व्हिज्युअलाइज केलाय. आजचा एपिसोड तसा त्यांनी जरा सोसोस दाखवला. प्रेक्षकांनो, आज वेगळं असं काही घडलेलं नाहीये, फक्त सायली आली मग तिचा थकवा वगैरे वगैरे असं त्यांनी दाखवलं. फक्त एक काय तो सीन बघण्यासारखा आहे. प्रिया आणि महिप्तचा सीन त्यांनी रंगवलेला आहे. पुढे तो एक काय फक्त आजच्या एपिसोडमध्ये पाहायसारखा आहे. बाकी सगळा एपिसोड एकदम स्लो दाखवला, म्हणजे सोच दाखवला. मग झालेला सगळा प्रकार अर्जुनने किती वेळ सांगितला आहे, जो आपल्याला सगळा रिफ्लेक्ट केला आहे की अर्जुनला कसं कळलं. त्या इन्स्पेक्टरांनी त्याची मदत केली, मग तो त्या बर्फावालीपर्यंत पोहोचला आणि बर्फावालीने झालेला सगळी हकीकत सांगितली, त्यामुळे सायली सुटली. आता हा सगळा प्रकार ऐकून जरा कल्पनाताईंना नवल आणि आश्चर्य दोन्ही वाटलाय. म्हणजे शब्दांचे अर्थ तेच आहे, पण तरीसुद्धा हा किती मोठा प्लान आहे याची कल्पना यांना आली आहे. प्रतापराव म्हणतात बापरे, हे सगळं फारच भयंकर आहे का बाई. सायली, बाळा, तुला काही त्रास नाही झाला ना जेलमध्ये? सायली म्हणते, ब्री आहे मी आता बाबा. मग मधुभाऊ जरा केविलवाणेच पाहतात सायलीकडे आणि म्हणतात, सायली बेटा सगळं ठीक आहे असं म्हणतेस खरं, पण तुझ्या चेहऱ्यावर काही दिसत नाही. तसं झालं काही साऊ बाळा? हे सगळं माझ्या केसमुळेच होते हे कळत्य ग मला. मीन केलेल्या गुन्हाची शिक्षा तुला परत भोगावी लागते. आता जेव्हा मधुभाऊ बोलत असतात ना सायलीशी, तेव्हा प्रिया कशी बघते बघा त्यांच्याकडे आणि मनातल्या मनात उगाचच हसत असते की कशी फजिती होते, कशी मजा येते यांची. पण मधुभाऊंना फार वाईट वाटत असतं. मधुभाऊ म्हणत असतात, सायली बेटा फार वाईट वाटत मला या गोष्टीचं. आज जो काही प्रकार घडतोय ना त्यात मी काही मदत करू शकत नाहीये. तुला सायली म्हणते, नाही मधुभाऊ, तुम्ही या सगळ्या प्रकारासाठी स्वतःला का दोषी समजता? तुमची काही चूक नाहीये. आता सहज अर्जुन विचारतो, मधुभाऊ सायलीला अटक झाली हे तुम्हाला कोणी सांगितलं? आता पुन्हा सगळे एकमेकांकडे पाहायला लागतात. बर कल्पनाताईंना काही ना घ्यायचं नाहीये. तन्वीच त्या लगेच खाली मान घालतात आणि प्रतापराव सुद्धा. आता प्रियाला कळलं की अर्जुनला समजलेल असणार आहे की आपणच सांगितलं, कारण त्याचे घरचे तर असं करणार नाहीत. या बाबतीत अर्जुनला पूर्ण विश्वास असतो. अर्जुन आता जरा सेकंद विचार करतो, त्याच्या घरच्यांकडे बघतो आणि प्रियाकडे बघायला लागतो आणि म्हणतो, काही सांगायची गरज नाहीये मधुभाऊ, मला कळलं तुम्हाला त्रास देण्यासाठी तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं असेल हे आलंय माझ्या लक्षात. आता अर्जुन फक्त प्रियाकडे बघत असतो. ब्र का अर्जुनने तिचं नाव पण घेतलं नाही. आता लगेच प्रिया त्याच्यावर डाफरत म्हणते, अर्जुन उगाचच माझं नाव घेऊ नको आणि माझ्याकडे बघू नको. ठीक आहे, मान्य आहे, माझ्याकडूनच कळलं मधुभाऊंना, पण सायलीला अटक वगैरे झालीय हे सगळं मी चुकून बोलून गेलीय. हा माझं काही असं इंटेन्शन नव्हतं आणि मला माहिती पण नव्हतं त्यांना हे सगळं काही प्रकार सांगायचा नाहीये वगैरे. मी काय मुद्दाम नाही केलं. अर्जुन म्हणतो,